नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. टेंबे नाका येथील आनंद आश्रम परिसराचा कायापालट करण्यासाठी सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रकल्पाअंतर्गत आधुनिक पद्धतीचा फुटपाथ, सुरक्षित रेलिंग तसंच अद्ययावत विद्युत रोषणाई उभारण्यात येणार आहे. आनंद आश्रमासमोर सध्या असलेलं जीर्ण रेलिंग बदलून त्या जागी नवीन आणि आकर्षक पद्धतीचं रेलिंग बसवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परिसर अधिक सुरक्षित आणि आकर्षक बनवण्याचा उद्देश आहे. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि अरुण कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामाला गती दिली. खासदार निधीतून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामामुळे टेंबे नाका परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 1246 गुंतवणूकदारांची तब्बल 185 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सचिन राणे, प्रीती राणे आणि सागर करिवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात FIR नोंदवला आहे. पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूकदारांनी आरोप केला की आरोपींनी दरमहा 4 ते 5% परताव्याचं आमिष दाखवत लोकांना जाळ्यात ओढलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नातेवाईकांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वळवण्यात आल्याचा आरोप असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असं आवाहन मनोज प्रधान यांनी केलं आहे. या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे. 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे. 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची UWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे. माझं नाव डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते. माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आहे आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं. टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा. आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत. तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसले आहोत, आणखी कोणी फसायला नको. दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ॲक्शन अजून झालेलीच नाही आहे, तिच्यावरती केस पण झालेली नाही आहे. तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी. सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. मी त्यांचा ॲक्च्युली स्टुडंट आहे. 2020 मध्ये त्यांनी मला टीव्हीची ॲड बघून त्यांना कॉन्टॅक्ट केलेला. तर त्यांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं प्रीती मॅडमने. त्यांच्या स्वतःसमोर तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये माझी मीटिंग झाली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण हे स्टुडंट लोकांसाठी ही स्कीम ही करतोय, म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये. तर त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे स्टार्टिंगला 2 लाख रुपये गुंतवले होते, नंतर 3 लाख. तर मला पहिला वर्षभर त्याचं व्यवस्थित आलं पे आऊट. मग त्यांच्यावरती माझा विश्वास बसला. त्यानंतर मी त्यांच्याकडे अजून हे मुद्दल गुंतवली. असे त्यांनी मला 2 वर्ष दिले सतत. नंतर मला त्यांनी चेक दिले, पण चेक बाउन्स झाले. त्याच्यानंतर ते प्रत्येक महिन्याला मला कारणं देत गेले. त्यानंतर मला लक्षात आलं की हे आपले फसवणूक झालेली आहे म्हणून. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage.
CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. एप्रिल महिना आला की विविध संस्थांच्या माध्यमातून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यंदा स्कायमेटने आता आपला अंदाज व्यक्त केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली आहे. 2026 मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकंदर पर्जन्यमान सरासरीच्या 94% इतकं राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे. हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सून कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागातील पावसाची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे शेतीची आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती स्कायमेटने व्यक्त केली आहे. आज सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीमध्ये पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन जाणारी ओमनी कार क्रमांक MH05 GA0529 आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ओमनी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बातमी अतिशय वेदनादायी आहे. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियात आम्ही सर्वजण दुःखी आहोत, सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्याच्या मोटर वाहन परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणं अत्यावश्यक असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. अवैध आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणं टाळावं तसंच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावं ही विनंती असल्याचं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल 12 एप्रिल रोजी वयाच्या 92व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने
संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून एक संगीतातलं सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहेत. आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून संगीत साधना सुरू केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक गाणं गायलेल्या गायिका म्हणून आशा भोसले यांच्याकडे बघितलं जातं. सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो गायनी गायली. त्यामध्ये गझल, कॅबरे, लावणी, भक्तिगीतं अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. अत्यंत संघर्षमय अशा प्रकारचं त्यांचं जीवन राहिलं. आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आशाताई या प्रत्येक गायिकेच्या, प्रत्येक नायिकेच्या आवाजाचा बाज, त्यांची लकब, त्यांच्या हरकती हे सगळं आपल्या गाण्यामध्ये घेऊन यायच्या. त्याच्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं अजरामर झालं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. विशेषतः R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा अत्यंत महत्त्वपूर्ण सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आशा भोसले यांचा आवाज भारताच्या सांस्कृतिक वारशाचं अविभाज्य अंग होतं या शब्दात त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर संगीतकार A.R. रहमान यांनी त्यांचे स्वर सदैव जिवंत राहतील असं म्हटलं आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं प्रतिक्रिया देखील या निमित्ताने उमटली. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी ही कायम स्मरणात राहतील. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जिस दिल को, ये मेरा दिल, इन आँखों की मस्ती में, दिल चीज़ क्या है आप मेरी जान ले लीजिए, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, रंगीला रे अशा एकाहून एक सुंदर गाण्यांनी आशा भोसले यांनी संगीत साधना केली. मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांची गाणी अक्षरशः अजरामर झाली. त्यांच्या गाणे ऐकलं नाही असा एकही दिवस मराठी संगीतप्रेमींमध्ये जात नाहीत. R.D. बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी तर विशेष गाजली. ओ हसीना जुल्फों वाली जाने जा, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, महबूबा महबूबा अशी अनेक गाणी त्यांनी अक्षरशः अजरामर केली. प्रत्येक मूडसाठी त्यांनी गायली. रोमॅन्टिक, डान्स, गझल, क्लासिकल अशा असंख्य मूड्समधली त्यांची गाणी ही अजरामर ठरली. जवळपास 20 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. 80 वर्षांची ही वैभवशाली कारकीर्द काल संपुष्टात आली असली तरी आशाताई हा संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये कायम अजरामर राहतील यामध्ये अजिबात शंका नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आशाताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आशाताईंनी 8 दशकं संगीत साधना केली ही एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी देखील आशाताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री उद्धव ठाकरे यांनी देखील आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज त्यांच्यावर शिवाजी पार्क परिसरामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. देश विदेशातील अनेक मान्यवरांनी आशा भोसले यांचं आज अंत्यदर्शन घेतलं. काही दिवसांच्या निराशानंतर ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट पसरली असून तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी बदलापूर येथे 41 अंश तापमान नोंदवलं गेलं तर ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि तळोजा येथेही 40 ते 42 डिग्रीपर्यंत तापमान राहिलं. दुपारच्या वेळेस तीव्र उकाड्यामुळे रस्ते ओस पडल्याचं चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यात टाळत थंड पेय, पंखे आणि ACचा आधार घेतला आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक तसंच रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांवर होत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळेत बाहेर जाणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं आणि हलके कपडे परिधान करावे असा सल्ला दिला आहे.
पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.